आजच्या चर्चासत्राच्या आपण दुसऱ्या सेशनला आपण वळत आहोत. मी विनंती करते की आपल्या प्रमुख पाहुण्या श्री गौरीताई, संतोषी कदम, डॉक्टर प्रकाश आमटे, डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि डॉक्टर मिलिंद पांडे यांनी कृपया स्टेजवर यावं. I request Dr. Prakash Amte and Dr. Milind Pandey to felicitate Shri Gauritai. तसंच मी विनंती करते मंदा काकू आणि डॉक्टर मिलिंद पांडे यांनी कृपया संतोषी मॅमचं स्वागत करावं. मित्रांनो, संघर्ष हा आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य घटक असतो, नाही का? अर्थात संघर्षाकडे आपण कसं बघतो हेही तितकंच महत्त्वाचं. बघायला गेलं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत संघर्ष हा माणूस कशा ना कशा प्रकारे करतच असतो. स्वतःसाठी, स्वतःच्या प्रगतीसाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी. आणि ह्यातूनच मार्ग काढत आपण कुठेतरी आपलं आयुष्य अजून सुखकर कसं होईल याची मात्र काळजी घेत असतो. परंतु समाजात आजही काही माणसं अशी आहेत की ज्यांना त्यांच्या अस्तित्वासाठी, सर्व्हायवलसाठी संघर्ष करायला लागतो आहे. आपल्याला जो त्रास झाला, ज्या यातना झाल्या, त्यातून त्यांचं संवेदनशील मन त्यांना समाजासाठी काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहन देते. आणि ही लोकं खरंच खूप थोर असतात, नाही का? कारण हे वाटणं आणि त्यातून पुढे जाऊन खरंचच ते करणं ही खरंच खूप मोठी आणि अवघड गोष्ट असते. आजच्या आपल्या दुसऱ्या सत्राच्या प्रमुख पाहुण्यांबद्दल बोलायचं झालं तर त्या अगदी ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. 17व्या वर्षी पुण्यातले आपले घर सोडून मुंबईला जाऊन स्वतःच्या अस्तित्वासाठी संघर्ष करून स्वतःच्या पायावर उभं राहून आज त्या समाजातील काही महत्त्वाच्या घटकांमध्ये काम करत आहेत. आणि त्यांच्यासाठीही उंच माझा झोका, सावित्रीबाई पुरस्कार, गिरणा गौरव पुरस्कार, शूरवीर पुरस्कार, ग्लोबल वुमेन अचीवर अवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. अर्थातच त्यांची गोष्ट आपल्याला त्यांच्या मुखीत जास्त ऐकायला आवडेल ह्याची मला खात्री आहे. 2च मिनटं घेऊया आणि त्यांच्याबद्दल आपण एक छोटीशी क्लिप बघूयात. कारणही नसावं, कारण की महाराष्ट्रामध्ये पुरुषसुद्धा आई झालेले आहेत. खरं तर मी त्या काळ्या कुट्ट आणि जो आपल्या पत्नीला बाहेर उभा करणाऱ्या विठ्ठलाविषयी बोलते, तुम्हाला कळलं असेलच. आणि आपण विठ्ठलाला सुद्धा आई केलेलं आहे. तर माझ्यासारख्या ओबडधोबड दिसणाऱ्या बाईला आई पण यायला आणि तुम्ही न स्वीकारण्यासाठी काहीच कारण नव्हतं. नमस्कार, आणि एक गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जर टाळ्या नाही वाजवलात तर मला ते चालेल किंवा जास्त आवडेल. कारण की माझ्या टाळीतला आक्रोश ऐकून तुम्ही कंटाळले आहात आणि तुमच्या टाळ्यांची भीती कुठेतरी मला वाटते. I hope this is not only for Gauri Sawant, it is for entire transgenders babies who have run away from the family. And you, my parents, you are my friends, and you so-called society have not accepted me. मला माहिती आहे कार्यक्रम पुण्याचा आहे आणि मी उगाच आगाऊपणा करणार नाही आहे. माझा जन्म हे चालेल, माझा जन्म पुण्याचा आहे, नाळ पुण्यात गाडलेली आहे. त्यामुळे पुण्यात आल्यानंतर 2-3 प्रामुख्याच्या गोष्टी असतात. लक्ष्मीनारायण चिवडा आणि चितळ्यांची भाकरवडी घेऊन जायची, लक्षात आहे. तर माझा जन्म पुण्याच्या भवानीपेठ पोलीस लाईनीत झाला. माझं नाव गणेश सुरेश सावंत. हो, मी जन्माला आली तेव्हा मुलगा होते आणि माझं ज्या बाईंनी नाव ठेवलं त्यांची मुलगी आज मनीषा इकडे आलेली आहे. नाव फक्त त्यांनी ठेवलं आणि जन्म माझ्या आईवडिलांनी दिला होता. म्हणजे ह्याच्यातल्या 2 गोष्टी तुम्हाला सहज कळण्यासारखं आहे की माझा जन्म कुठल्या कमला, हमला, चंपा कुठल्याही हिजड्यांनी दिलेला नाही आहे. मला जन्म तुमच्यासारख्या सो कॉल, आय एम युझिंग द वर्ड सो कॉल हेट्रोसेक्शुअल फॅमिलीत झालेला आहे माझा जन्म. म्हणजे माझ्या आईनीसुद्धा 9 महिने 9 दिवस काही केलं असेल, तिचे गोड कौतुक पुरवले असतील आणि माझा जन्म झाला. डॉक्टरांनी लिहून दिलं की मुलगा आहे आणि घरचे खूप खुश होते. आणि जन्मल्यापासूनच मी थोडी वेगळी होती.
इट वॉज नॉट डाऊन, इट वॉज हिअर. कारण की जेंडर हे पायांच्या मध्ये नसतं, तर हे डोक्यामध्ये असतं. हे माझ्या घरच्यांना रुजायला खूप वेळ लागला होता. पुन्हा टाळ्या. इनफॅक्ट हे तुम्हालाही आज पचायला जड जात असेल, कारण आपण ज्या शाळेत शिकलो पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकीलिंगी, त्याचा अर्थ तुमच्या शिक्षकांनी नाहीतर तुम्ही तुमच्या टीचर्सला विचारलं नसेल, कारण की ज्या गावाला जायचं नाही त्याचं तिकीट मी विचारत नाही. हा सगळ्यातला गोड आपला प्रकार आहे. आणि त्यामुळे माझं अस्तित्वचा झगडा माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईवडिलांनी घेतला. माझ्या वाट्याला जेवढी माझी आई आली, खूप लहानपणी ती वारली, त्यामुळे ज्या माऊलीने माझ्यावर जे देऊन गेली ते माझ्यासाठी आयुष्यभर पुरून उरेल एवढी चिजोरी आहे. वडिलांची माझी कट्टीबट्टी अजून आहे. कालपर्यंत मी त्या वडिलांना खूप शिव्या द्यायच्या, साला पोलिसातला माणूस आहे, खाकी वर्दीतला माणूस आहे, तेवढाच कुचकट आहे, तेवढाच आहे. पण काल जेव्हा मी माझ्या छोट्या मुलीला एकाने सांगितलं की हिचं कसं होणार, त्यावेळेस मला माझ्या वडिलांची आठवण आली. का सावंतसाहेब माझ्याशी बोलत नसतील? कारण की सावंतसाहेबांनी पाहिलं असेल की रस्त्यावरती हिजडे दारू पितात, रस्त्यावरती नागडे होतात, लोकांना बिनधास्त शिव्या घालतात, लोकांना त्रास देतात, आणि हे आयुष्य माझ्या पिल्लाच्या वाट्याला येऊ नये म्हणून कदाचित सावंतसाहेब माझ्याशी नाराज असतील. आणि आजपर्यंत आमचा कट्टीबट्टीचा खेळ चालू आहे. फॉरगेट इट. आणि ती आयुष्यभर राहावी अशी माझी इच्छा आहे. कारण की फक्त सावंतसाहेब मला माहिती आहेत की XYZ माझे वडील आहेत, पण माझ्याकडच्या खूप साऱ्या मुलींना माहिती नाही की त्यांचे वडील कोण आहेत. हो, मी सेक्स वर्कर मुलांसाठी काम करते. गायत्री माझी मुलगी आहे. अनावधानपणे, नकळतपणे, नको असलेली जबाबदारी म्हणून कदाचित ती माझ्या आयुष्यात आली असेल, आणि नको असलेलं एखाद्याचं ओझं आपण उचलतो आणि त्यात कळून चुकलं की हे मातृत्व आहे, आणि त्याचा लेबल तुम्ही दिला आहे. मी कधीच लावला नव्हता स्वतःला लेबल, कारण की त्याच्यातही मी खुश होती, कारण की ती फक्त जबाबदारी होती. लहानपणी मी कधीतरी माझ्या मामाला म्हणाली होती, मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे? तर मी म्हणाली होती की मला आई व्हायचं आहे. आणि कुठल्या तरी देवाने तथास्तु म्हणाला असेल म्हणून मी गायत्रीची आई आहे. पण मी जसं मगाशी म्हणाली की मला माहिती आहे की XYZ हे माझे वडील आहेत. माझ्या लहान मुलांना माहिती नाही आहे, किंबहुना माझ्या मुलींना माहिती नाही त्यांचे वडील कोण आहेत. इकडे सगळ्यांनी मिरची खाल्ली असेल, आणि मिरची कशी लागते हे मी विचारणार नाही आहे. पण मला तुम्हाला सगळ्यांनाही सांगावं असं वाटेल, मिरचीच्या झाडाला फुलं असतात आणि ती खूप सुंदर असतात. त्यांना वासही उग्र नसतो, पण बऱ्यापैकी असतो, आणि जर ती कधी तोडली तर ती तिखट लागत नाही. सांगण्यामागचा उद्देश असा आहे की सेक्स वर्कर्सची मुलं, इफ दे आर बॉर्न गर्ल्स, दे आर नॉट सेक्स वर्कर. हे ग्राह्य आणि गृहीत प्लीज धरू नका की ज्यांचा जन्म त्यांच्या आईच्या कार्यामुळे झाला आहे ते मुलं तसे. आपण अनावधानपणे आणि सहज बोलून जातो की सेक्स वर्करची मुलं ही सेक्स वर्कर्स असतील. नाही, सेक्स वर्करची मुलं सेक्स वर्कर्स नसतात. समाज त्यांना त्या गुहेमध्ये ढकलतो, आणि ते कुठेतरी थांबावं म्हणून मी जे काम करते त्याचं नाव आजीचं घर. आजीच्या माझ्याविषयी सगळ्यांना सगळं माहिती आहे, आणि तेच बोलणं हल्ली कसं झालं ते फेसबुक, ट्विटर सगळीकडे. मगाशी जसं सरांनी सांगितलं टेक्नॉलॉजीचा अर्थ काय, आणि मला माझी सगळी स्टोरी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. पण आज जे नाही माहिती आहे त्याच्याविषयी मला बोलायचं आहे. आजीचं घर हे भारतातलं पहिलं असं घर आहे जिथं ओल्ड ट्रान्सजेंडर्स आर गोइंग टू टेक केअर ऑफ सेक्स वर्कर किड्स. हो, की त्या मुलांनी पुन्हा आयुष्यात सेक्स वर्कमध्ये जाऊ नये, नाहीतर कधी गेलंच नाही पाहिजे, म्हणून आजीचं घर आहे. आणि जे ओल्ड ट्रान्सजेंडर्स आहे, आयुष्यभराचा झगडा ज्यांचा चालू आहे एक स्त्री म्हणून जगण्याचा, माझ्यातला असलेला आक्रोश, मी रस्त्यावरती नागडी होते, माझ्यातलं व्हायलन्स तुम्ही बघितलं असेल, माझ्या टाळीतला कर्कश आवाज तुम्ही पाहिलेला आहे, पण माझ्यातलं कुठेतरी असलेला माणूस किंवा नायदर स्त्री किंवा सहजसुलभ भावना जी आहे एखाद्यावर प्रेम करायची, ती कुठेतरी राहून गेली. ते करायसाठी ह्या आपल्या आजी आहेत, म्हणून त्यासाठी आम्ही काम करतो आहे आजीचं घर. संतोषी माझी बालमैत्रीण म्हणजे आम्ही काही लंगोटी यार वगैरे नाही. 22 वर्षाचा आमचा एकमेकींचा सहवास आहे, आणि पुण्यामध्ये ढमढरे बोळमध्ये ती काम करते, म्हणून ती इकडे आली, आणि ती बोलत नाही. मला सांगायचा उद्देश असं आहे की आयुष्य म्हणजे नक्की काय. म्हणजे आता ह्यांनी मला सांगितलं सोशल वर्क म्हणजे तुम्ही काय डिफाईन कराल. आय एम डिव्होटी ऑफ स्वामी विवेकानंद, आणि स्वामी विवेकानंद नेहमी सांगतात, डोंट आस्क सोसायटी व्हॉट दे हॅव डन फॉर अस, इट्स युअर ड्युटी टू प्रूव्ह युअरसेल्फ. माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाही आहे, नाहीतर मी इथे शहाणपणा शिकवायलाही आलेले आहे, आणि माझ्याकडून तुम्ही घेणारही नाही आहेत हेही मला माहिती आहे, कारण तुम्ही ठरवून चुकलेले आहेत. ही काय बोलणार. तुमच्यात माझ्यात असलेलं हे जे अंतर आहे आज 21व्या शतकात सुद्धा मिटलेलं नाही आहे. पण थोडंसं मी तुम्हाला पाठी घेऊन जाते. मी माझ्या नावापुढे श्री का लावते, तर माझे वंशज सुरेश वामनराव सावंत नाही, तर माझे पूर्वज श्री शिखंडी हे राजा होते.
त्यावेळेस जर एखादा हिजडा राजा असू शकतो, म्हणजे पुरोगामी भारतामध्ये किंवा आपण पुढे गेलेल्या भारतामध्ये व्हॉट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सजेंडर, एक राजा असण्यासाठी जी ताकद हवी लागते ती आपल्याकडे शिखंडीला होती. मग मी आज शनिवारवाड्याच्या बाहेर भीक का मागते, याचं उत्तर मला कोण देणार आहे? जेंडर इक्वॅलिटी हे सगळे मोठे मोठे शब्द आज आपण वापरतोय, त्यावेळेस खरंच ही जेंडर इक्वॅलिटी नव्हती का? तुम्ही माझ्याकडून अपेक्षा टाकताय की बाबा रे तुम्ही असं नका वागू, तुम्ही तसं नका करू. माझे फक्त 2-3 प्रश्न आहेत, जाता जाता तुम्ही उत्तर द्या, जमलं तर. बाकी काही अपेक्षा नाही आहेत. 2014 मी सुप्रीम कोर्टात गेली. आय एम द फर्स्ट ट्रान्सजेंडर हू वेंटेड इन सुप्रीम कोर्ट. खरं तर ही पांढरपेशा समाजाची शोकांतिका आहे. मी नेहमी सांगत असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे, आय द इंडियन सिटीजन. मी कोण होती हो? मी एलियन होती का? त्या ऋतिक रोशनच्या पिक्चरमधली जादू होती का? मग मला का जावं लागलं सुप्रीम कोर्टात? आणि आज 6 वर्ष झाली आहेत सुप्रीम कोर्टाचा आदेश येऊनसुद्धा मी जैसे थे तैशीच आहे का? वाय? कोणाचा अपमान आहे हा? सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे? नुसतं आधार कार्ड आणि पॅन कार्डवरती ट्रान्सजेंडर असून मला चालणार नाही. मला ह्याच शाळेमध्ये ह्याच कॉलेजमध्ये शिकायचं आहे, नाही तर प्रोफेसरची भूमिका करायची आहे. मला सुद्धा शाळेमध्ये आयाबाईची नोकरी हवी आहे, कारण की तुमची जेव्हा छोटी मुलं तुमच्या डब्यातला पार्लेजी बिस्किट सोडून आई जेव्हा सोडायला येईल आणि तेव्हा एखाद्या काकूला बघेल की ह्या काकू थोड्याशा जाड्या, थोड्याशा पुरुषी दिसतात, त्यांना थोडीशी दाढी आहे, त्यांच्या मनातली भीती जाईल. मी तुम्हाला सांगते ना, आम्ही काय करू शकतो, तर तुम्ही काय करू शकता? मला सुरुवातीला आयाबाईचे का होईना शाळेमध्ये काम द्या. लेट मी इंट्रोड्यूस दिस वे इन द सोसायटी. जेव्हा तुमची लहान मुलं बघतील की ही अशी आमची बाई आहे, त्यांना माझ्याविषयी भीती वाटणार नाही. नाहीतर करिक्युलममधून सगळं काढून टाका. पुल्लिंगी, तृतीयपंथी, म्हणजे फर्स्ट जेंडर, सेकंड जेंडर, हे तुमचा जे खेळ आहेत ना, त्याच्यामध्ये नपुसकी हा शब्द तुम्ही आरामात काढून टाका. तुम्हाला ते करता येणार नाही, कारण नाहीतर तुमच्या आयुष्याचं व्याकरण चुकेल. मी समाजाचा कचरा नाही आहे. मी एवढी उपेक्ष, दीन, दयाळ अशी नाही आहे. परिस्थिती. मगाशी ज्ञानेश्वर महाराजांना मी हातात घेतलं ना, माझ्या छातीमध्ये वीज चमकून गेली. माझ्यासाठी माझ्या पाठीवर भाकरी थाप म्हणणारं कोणी नाही आहे. मला रक्षाबंधनला मला ताई तू राखी बांध किंवा मला आहे हे करणारं कोणी नाही. त्या भावानी, आणि आपल्याकडे म्हटलं आहे, देव नलगे साठवण्याचे रुधले जागे. तुमचे कप्पे किंवा तुमचे MB एवढं फुल झालेलं आहे की तुम्ही दुसऱ्याचे फोटो ठेवतच नाही आहेत. तुम्ही सेल्फी काढता म्हणजे तुम्ही एवढे एकटे झालेले आहात की तुम्हालाही कळून चुकलेले की काय हा एकाकीपणा. आणि त्या समाजामध्ये मी माझ्यासाठी मांडते आणि मला वेळ नव्हता वाया घालवायचा आहे. छोट्या आयुष्यामध्ये मी का वाट बघत बसू की कोणीतरी माझ्यासाठी येईल? नो. पण भाऊ बहिणींनो, माझ्या आयांनो, माझ्या बापांनो, माझ्या सोकॉल नवऱ्यांनो, माझ्या बायकांनो, मी तुम्हाला हा प्रश्न विचारते, किती दिवस ही समाजात असलेली आंधळी कोशिंबीर मला बघून तुम्ही अंगावर पाल झटकल्यासारखे ढकलून घाबरता? डॉक्टर्स, मगाशी सरांनी सांगितलं की ज्याला आपण देव मानतो, ते मला हात लावायला तयार होत नाही आहेत. मला चांगल्या घरामध्ये राहायचे, पण मला रेल्वे प्लॅटफॉर्मच्या झोपडपट्टीतच राहायचं आहे. मला शिक्षणाची गरज आहे आणि शिक्षण दिल्यानंतरसुद्धा नोकरी हवी आहे. मी आरक्षण मागत नाही. जर माझी योग्यता असेल, इफ आय डिझर्व आय विल बी देअर. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहे? आणि माझ्याकडे तेवढा वेळही नव्हता. मगाशी जसं मी म्हणाले की ज्या पद्धतीने गायत्री, ते एक आलेलं वादळ होतं. आता कोल्हापूर सांगलीतलं जसं वादळ आहे ना, तसं मुलगी माझ्या आयुष्यात आलेलं माझं वादळ आहे. आणि तिने मला झंझाडून टाकलं. तिने माझ्याकडचं होतं नव्हतं ते सगळं घेऊन गेली आणि जाता जाता फक्त मला देऊन गेली ती आई पण. आणि म्हणून मी सांगत असते, मदरहूड इज अ बिहेवियर. टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहूड. इथे बसलेले प्रत्येक जण, मी मेल पुरुष ह्याच्या रंगाच्या पलीकडे बोलते आहे, इथे जमलेले प्रत्येक जण आपण आई आहोत, कारण की आपण एकमेकांवरती प्रेम करू शकतो. एवढा मोठा आजोबा, नॅशनली ग्लोबली पोचलेला आजोबा, किती छान पद्धतीने आपल्या नातवांविषयी बोलत होता. किती सहज आमट्यांनी सांगितलं की माझ्या नातवाशी बोलताना, दॅट इज अ लव, दॅट इज अ मदरहूड. मग मी वेगळं असं काय केलं? माझ्याकडे युट्रस नव्हतं, गर्भाशय नव्हतं, मी चिंचावळे खाल्ल्या नाही, मी पोलिओचा ड्रॉप घेतला नाही, तरीसुद्धा मी गायत्रीची आई आहे. एवढं पचायला सोपं नाही आहे भाऊ. जेव्हा एखाद्या मुलीला घेऊन मी रस्त्याने चालते ना, 10 ॲब्रो माझ्याकडे वेगळ्या नजरेने बघत असतात. अरे हा हिजडा आहे, हा ह्या मुलीला घेऊन चुकीचंच काम करणार, हिला वेश्या व्यवसायातच टाकणार, हिच्याकडून पैसेच कमवणार, अशा पद्धतीने बघितलं जात. त्यात चुकी काही नव्हती, कारण की तुम्हाला शिकवलं होतं
पोलीस येतील पकडून घेऊ जात. मी पोलीसवाल्याची मुलगी असल्यामुळे पोलिसांना कधीच घाबरली नाही, सॉरी. पण आणि तसं तुम्हाला सांगितलं की हे लोक येऊन मुलांना पकडून घेऊन जातात. या भ्रामक आणि चुकीच्या कल्पना आपण पोचवत गेल्या. आणि म्हणूनच तुमच्यातलं आणि माझ्यातलं अंतर, जसं आपण शाळेत शिकलो, एका हाताचं अंतर घ्या, कीप अ सेफ डिस्टन्स विथ whom you are taking. Then why you want to teach your children, India is my country, all Indians are my brothers and sisters? माझा विचार कधी करणार आहात? आणि पुराणातली वांगी जर तुम्हाला आवडत असतील ना, मी देते ना उदाहरण. विष्णूनी पहिलं एक्सचेंज ऑपरेशन केलं होतं. घ्या उत्तर. मोहिनी अवतार. शिवा ही केफ इज अर्धी बॉडी त्यांनी पार्वतीसाठी दिली आहे. अर्धनारी नटेश्वर. अय्यप्पा स्वामींना आपण हरिहरन पुत्र म्हणतो, ते तुम्हाला पचतं. पण एखाद्या 6 फूट माणसानी स्वामी समर्थांचं अन्नपूर्णा रूप, पण माझ्यासारख्या मुलांनी जर साडी घातली तर तुम्हाला त्याचा त्रास होतो. आता तर त्या जेंडर इक्वॅलिटीच्या लढाईमध्ये आपण सांगतोय पुरुषांनी असं नाही करायचं, बायकांनी असं नाही करायचं, फेमिनिझम आणि ऑल इक्वलिटी, जेंडर इक्वॅलिटी बोलतो. शाळेमध्ये आपण 4थी-5वी नंतर मुलांना वेगळ्या रांगेमध्ये, मुलींना वेगळ्या रांगेत बसवतो. खरं तर हे नाही बसवलं पाहिजे. आपणच कुठेतरी त्यांच्या मनामध्ये बीज रोवत असतो की डिफरन्शिएशनचं काय आहे. आणि मला अजूनही वाटतं की किती वर्ष जाणार आहेत. वुमन एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट, वुमन एम्पॉवरमेंट. येस, माय मदर वॉज एम्पॉवर. बट व्हॉट अबाउट मी? आय एम टॉकिंग अबाउट एंटायर ट्रान्सजेंडर. परवा समुद्राची एक न्यूज वाचली, तिकडे समुद्रातला सगळा कचरा बाहेर येत होता. माझा उद्रेकसुद्धा तुम्हाला सहन करावा लागतोय. आयुष्यात प्रत्येकाने रस्त्यात एखादी टाळी वाजली ना, वळून त्रासिक नजरेने बघितलं असेल. ट्रेनमध्ये तुम्ही बसला, तुमच्या पोटात गोळा आला असेल. मलाही नाही आवडतो तुमची खोटी तारीफ करायला. सलमान खान बोलायला, काळ्या कुट्ट्या माणसाला एखादं गोविंदा दिसतो, घाण्या दिसणाऱ्या बाईला करिश्मा कपूर बोलायला, मलाही खोटं बोलायचा कंटाळा आला. पण निव्वळ आणि निव्वळ उदरम भरणम म्हणून मी करत असते. आज मी माझं दुःखाचं गाठोडे इथे काढणार नाही आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, इफ यू थिंक दॅट यू आर ह्युमन, तुम्ही माणूस आहात, तर माझा जन्माचा हक्क तुम्ही माझ्यापासून ओरबाडून घेऊ नका. मला जगू द्या. आणि माझ्यासाठी जगणं एवढं सोपं नाही आहे. मी कुठल्या अंधारामध्ये घर सोडून पळून आली आहे का? तर माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होणार नाही. माझे नातेवाईक माझ्या आईवडिलांशी संबंध तोडून टाकतील. रस्त्यावरचा प्रत्येक हिजडा बघाल तुम्ही आज घर सोडून पळून आलेला आहे. आणि मी खरी इंडियन आहे, कारण की मी ईद, क्रिसमस, कुठलाही सण असो, दे रे बाबा. कारण की प्रत्येक सण मी करत असते. घरी जाऊन म्हणे मी बॅकपायपर पित असेल, पण प्रत्येक सणावाराला मी तुमच्या दारात असते. हे चित्र बदललं पाहिजे. ज्ञानामृत मला नको आहे. तुम्ही हेच का करता? जाता जाता फक्त स्वतःला विचारा की आपण काय केलं ह्यांच्यासाठी. आणि करूही नका. सरळ साधी सोपी गोष्ट आहे. आय आस्क टू द गव्हर्नमेंट, येस, इफ यू रेकग्नाइज मी ॲज माय आयडेंटिटी, प्लीज गिव्ह मी माय आयडेंटिटी. मला आयडेंटिटी दिल्यानंतर माझी संपूर्ण जबाबदारी ही तुमच्याकडे. मला अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत एक माणूस म्हणून. साधं उदाहरण मी विचारते. आज जर मी एखादा देशद्रोही काम केलं तर तुम्ही मला सोडाल? एखाद्याचा खून केला तर तुम्ही मला सोडाल? नाही सोडणार. फक्त कायद्याच्या कचाट्यात मी त्याच्यासाठी येते. बाकी मी हक्क मागते म्हणून आज तुमच्यासाठी नकोशी आहे. मला एकाने छान उत्तर दिलं, अगं बाई तू इथे कशाला आलीस? इकडे या मिनिस्टर लेवलवरच्या सगळ्या पदर घेतलेल्या बायका ह्यांनी कायदा पास करायच्यासाठी चाललंय की नवऱ्याच्या नावाखाली बायकोचंही नाव असलं पाहिजे. ते होत नाहीये. तुला इथे कोण देणार आहे? खरंच विचार करण्यासारखं. माझ्यासारखं आयुष्य जगणारे कितीतरी ट्रान्सजेंडर्स आहेत. आणि साधे प्रश्न येतो, अन्न, वस्त्र, निवाल्याच्या पलीकडे काय आहे? एक जन्म, एका वेडापायी हट्टासापायी की मला स्त्री व्हायचंय, मला सुंदर सुंदर जगायचंय. तुम्ही मला जगून देत नाही आहात. जसं कावळ्याच्या पिल्लाला माणसाचा हात लागला की दुसरे कावळे त्याला टोचून मारतात, तसं एकदा मी तुमच्या समाजातून इकडे आली तर तुम्ही मला घ्यायला तयार नाही आणि हेही मला जाऊन द्यायला तयार नाही आहे. या कात्रीत मी अडकली आता. तुम्हाला काय वाटतं एवढं सोपं असेल माझ्यासाठी? सुप्रीम कोर्ट गेल्यानंतर माझ्या समाजाने सुद्धा माझ्यावर बहिष्कार टाकला होता. का तर म्हणे ही शहाणपणा करायला गेली होती. आम्ही सुखाने भीक मकरी खाऊन खात होतो ना. हिला प्रवाहाच्या विरुद्ध जायचं. इट इज नॉट इझी. ट्राय टू अंडरस्टँड. वाटेवरती खूप काच आहेत. रक्तबंबाळ आम्ही क्षणाला झालो आहे. तुमच्या प्रत्येक नजरा मला त्रास देतात. माझ्याकडे सहानुभूतीने नका बघू. आय कॅन प्रूव्ह माय सेल्फ. मला प्रत्येक नात्याची किंमत मोकळी करायची. पण समाज जेव्हा तुम्ही म्हणता, पहिला समाज असतो आई वडील, दुसरा समाज असतो बहीण भाऊ, शाळेतले मित्र, आणि तिसरा समाज या हॉलमध्ये बसलेले तुम्ही सगळे.
आणि पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजात माझी किकआउट झाल्यामुळे माझ्यावर ते गर्भसंस्कार वगैरे झालेलं नाही आहे. तेवढीच मी आक्रोशिक आहे, आक्रमक आहे. आणि तुम्ही माझ्याकडून अपेक्षा करता की बाई गं तुला कूलडाऊन व्हायचं आहे, तुम्ही त्रास देऊ नका, मी जर प्रेमाने मागितलं तर मला देणार नाही. आणि भीक भीक का म्हणताय त्याला? एक भिक्षा म्हणून तरी बघा. आणि किती वर्ष समाज, मी आता पुन्हा समाजाचं कौतुक करते थोडं. समाजाने किती आखीव रेखीव माझ्यासाठी केलं बघा. बाई गं तुझं लग्न होत नाही, बाई गं तुला पोरं बाळं होत नाहीत, म्हणून आमच्या घरात जर एखादं लग्न कार्य असेल तर तू ये, ढोलक वाजव, पैसे घेऊन जा. तुला मूल होत नाही, आमच्या बाळाच्या वेळेस आहे. मला कुठेतरी केलं आहे. शाहू महाराजांनी फर्स्ट ट्रान्सजेंडर हॉटेल सुरू केलं होतं, लोकांना माहिती नाही आहे. काय झालं? कोणाकडे प्रश्न विचारू मी, तुम्ही सांगा मला. आज माझी विक्सची ॲडव्हर्टाईज बघताना 3 मुली इकडे रडल्या, ओ यू आर ग्रेट. मला काहीच वाटत नाही. जसं ते व्हॉट्सअपवरती एखादं चिंपॅन्झी कुत्र्याच्या पिल्लाला दूध पाजतं ना, तसं मला वाटतं. कारण की मला असंही वाटतं की दिस इज माय ड्युटी. मी एक माणूस आहे. माझ्या गुरुनी मला पहिला प्रश्न विचारला होता जेव्हा मी गायत्रीला घरी घेऊन आली होती, इन्सान का बच्चा? त्यात 2 गोष्टी क्लिअर झाल्या होत्या. मी इन्सान नाही आहे आणि हे पापाचं पोटलं तू का आणलं आहेस? कारण की गाईला जर चारा दिला तर गाई दूध देते, पण सापाला दूध पाजल्यानंतर ते विषच देतं. एवढी भीती आमच्या मनात आहे तुमच्याविषयी. एका रात्री जाईल का हो ही भीती? या वळणावरती मी थांबते. सरांना जायचं आहे, तुम्ही ऐकलं, मला खूप बरं वाटलं. एखाद्या देवळात आपण गेलो ना सर, आणि एखादा पंडित आपला हात धरून गाभाऱ्यात नेतो ना, तसं आज मला वाटलं. हां, मला खरंच वाटलं. तुमच्या हातून माझा सत्कार होणं ही जबाबदारी आम्ही समजतो. संतोषीला माझ्यासारखं बोलता येत नाही, शी इज अ गुड. ती बाळांना आमच्या आयाबाई आहे आमच्याकडे, म्हणजे बाळांना मालिश करणे, ग्राईप वॉटर पाळणे, बांधून ठेवणं, हे सगळं कामं ती करते. आणि सगळ्यांची साथ असल्यामुळे आजीचं घर आहे. आजीचं घर खरं तर समाजाची आज गरज आहे. ह्या मुलींनी बाहेर जाऊ नये म्हणून आम्ही काम करतो आहे. कर्जतच्या पुढे शेलू म्हणून गाव आहे, तिथे मी छोटंसं घर बांधते. माझं वर्किंग एरिया आहे रेड लाईट एरिया, भांडूप सोनापूर, कामाटीपुरा, तिकडे आम्ही अक्षरशः ट्रेनमधून घेऊन मी मुलींना जात असते. लोक मला बसायलासुद्धा जागा देत नाहीत. लोकांचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे. आज तुमच्या थापेनी माझ्यात वजन आलं आहे. तुमच्या बाजूला बसताना का कुणास ठाऊक एखाद्या अत्तराच्या खुशबू म्हणजे कस्तुरी हरणासारखं मला वाटत होतं. आय वॉज फिलिंग ब्लेस्ड. कदाचित तुम्हाला मिळालेला हात मी हात धुणारही नाही. मगाशी तुम्हाला जेव्हा भेटत होते आय वॉज शिवरिंग. पण मला सर एकच प्रश्न विचारायचा आहे, ही समाजात असलेली दरी मी कशी करणार? मला आई म्हणून तुम्ही स्वीकारलं, मला माझ्यासाठी काही नको आहे. फक्त मला एकच प्रश्न विचारायचा आहे, ह्या ज्या माझ्या लहान मुली आहेत ज्यांना आपल्या वडिलांचं नाव माहिती नाही आहे, त्या बायकांना गव्हर्नमेंटचा एक कायदा असावा, स्त्रीला आपला अधिकार असावा की ती स्वतःचं नाव लावू शकते. डोंट आस्क इन हॉस्पिटल्स व्हॉट दे हॅव टू गिव्ह हिज फादर्स नेम. ते कंपल्शन नसलं पाहिजे. माझ्यासारख्यांनी काहीतरी एकत्र घेऊन चला, एवढीच माझी अपेक्षा आहे. या वळणावरती थांबते. धन्यवाद गौरीताई. पहिल्या सत्राप्रमाणेच आपण ह्या सत्रातही काही प्रश्न मागवले होते, तेच विचारण्यासाठी मी विनंती करते की तन्वी आणि गणेश यांनी कृपया स्टेजवर यावे. मी मूळची कोकणातली आहे, रत्नागिरी सड्यामिऱ्या माझं गाव आहे. आडनावावरून कळतं लोकांना, कारण की इकडे नुसतं गौरी सांगितलं की पुण्यातली लोक आडनाव विचारतात, आडनाव काय, मग तुम्ही सावंत म्हणजे तुम्ही कोकणातले का, तसं. तर पुण्याला मिस करण्यासारखं, मगाशी जसं सांगितलं गोडबोले नर्सिंग होममधला माझा जन्म आहे. आणि पुण्यामधून खूप सारं घेऊन, म्हणजे जरी मी लहानपणी गेली असली इकडनं तरी आय हॅव नेव्हर मिस्ड इट पुणं. कारण की पुण्यातलं जसं म्हणतो ना की तुळशीबल बागेत फिरलं ना की तुम्हाला मोठ्या मॉलमध्ये फिरायची गरज लागत नाही, ते पुणं. एम आय राईट? आता वाजवा टाळ्या. माझ्यासाठी ते माझं, म्हणजे मी वॉशिंग्टन DC पण होती आणि कामासाठी मी पॅरिस वगैरे सगळीकडे फिरली आहे, म्हणजे अर्ध्याहून अधिक सगळीकडे मी फिरली आहे. पण तुळशीबेल बागेत फिरल्यानंतर, ती भांडी बघितल्यानंतर जो आनंद येतो ते कोणी नाही सांगू शकत. ते तुमच्यातला पुणेरीपणा गेला नाही असं म्हणता येईल. मला ही कधी कधी टोमणे मारते किंवा हे लोक बोलतात की तू खूप आहे, पण ठीक आहे. ज्यांना पुणं कळलं त्यांना जग अर्ध कळेल. माणूस हा कायम स्वतःचाच विचार करतो, फार तर फार स्वतः पलीकडे जाऊन कुटुंबाचा. पण आपल्या समाजालाच कुटुंब मानायचं असं तुम्ही ठरवलं, तो क्षण कुठला? बापरे, खूप मोठे प्रश्न विचारते. मला वाटलं की लहान मुलगी तर लहान प्रश्न असतील. नाही, चुकीचं आहे. हां, ठीक आहे, काही हरकत नाही, मी देते ना उत्तरं. समाज म्हणजे मी जसं मगाशी म्हणाल, नक्की कोण गं?
आणि काय असतं की स्वतःतला एक पिंड असतो आपला एक हे करायचं. तर जेव्हा मी घर सोडलं होतं तर माझ्या गुरूंनी मला अजूनही जेवण करता येत नाही. माझ्यातलं म्हणजे मला असं वाटतं की स्त्रियांना जेवण करता आलं पाहिजे. माझी गुरु तमिळीयन ब्राह्मण आहेत, तर त्यामुळे तिचं ते असतं ना फोडणीचं वरण किंवा रस्सम पायासम शी कुक्ड, तर ते नाही. पण माझा तो समाज होता की ज्यांनी मला सहज ॲक्सेप्ट केलं, पण मला विरोध नाही केला. त्यामुळे ह्या समाजाकडून त्या समाज, आपण ते लहानपणी खायचो ना की आम्ही तुमच्या पाण्यात, आम्ही तुमच्या तळ्यात, तसं माझं झालं आहे एक. आणि आय एम ब्लेस्ड की एकाच ह्याच्यामध्ये मी कितीतरी बघा, एक मुलाचं आयुष्य मी जगली आहे, एक स्त्रीचं आयुष्य आता जगते, एक सो कॉल आईवडिलांच्या फॅमिलीतून ह्या फॅमिलीत, म्हणजे समाजाच्या व्याख्या माझ्या बदलल्या आहेत. त्यामुळे असं मी ठरवलं काही नाही सोन्या. मला एक मला असं विचारायचं आहे, आता एवढी वर्ष झाली तुम्ही काम करता त्याच्यामध्ये, तर त्यावेळेची परिस्थिती आणि आत्ता सपोज आपण आत्ता या क्षणाला बसलो आहोत, त्याच्यामध्ये काय काय फरक वाटतोय तुम्हाला? तुमच्या कॉलेजमध्ये माझ्यासारखी कधी कोणी आली होती? ट्रान्सजेंडर आली होती? नाही. मग हो का म्हणते? परिस्थिती बदलली आहे. हो, बदलली. मला गेटवरती वॉचमॅननी अडवलं नाही. परिस्थिती बदलली आहे, पण जशी बदलायला हवी तशी नाही बदलली. इट विल टेक टाईम. आत्ता मी रांगतेय. म्हणजे आता 15 ऑगस्टला भारताला किती वर्ष होतील स्वतंत्र होऊन? 73 वर्ष. लेट देम स्पीक ना. 73 वर्ष. 73 वर्ष. आणि माझं वय फक्त 6 वर्ष आहे, कारण की भारताच्या सुप्रीम कोर्टाने फक्त 6 वर्ष झाली मला माझी ओळख देऊन. 73 वर्षाच्या आजीबरोबर, आजोबांबरोबर मला तुम्ही सांगाल की बाई ग थँक्यू म्हण, असं कर, नका करू, मला आधी मोठं तर होऊ द्या, मला तुमच्या शरीरात पळू तर द्या. मी फक्त 6 वर्षाची आहे. माझे बोबडे बोल तुम्हाला ऐकावेच लागतील. मग पुन्हा तरी मी जातो त्या प्रश्नाकडे की तेव्हाच्या गौरी आणि आत्ताच्या गौरीजी खूप 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 फरक पडला. म्हणजे मी खूप अशी, आपण म्हणतो ना की बिनधास्त होती. म्हणजे आता खूप साऱ्या गोष्टी बदलल्यात. म्हणजे मला रात्री बेरात्री जरी सांगितलं मला बाईक चालवायला आवडते, बाबांकडे बुलेट होती, माझं ते फॅशन आहे, पण मी जेव्हा हिजडा समाजामध्ये गेले तर मला पहिला रूल सांगितलं की तुला गाडी नाही चालवायची. ते माझ्या पोटात गोळा आलं होतं. पण आता माझ्या समाजाने ते माझे रूल हलके करून मला दिलेत. आणि त्यावेळेची गौरी जर तू म्हणशील की खूप घाबरी होती, मला लोकांची भीती वाटायची, मला बोलता नाहीचं, पण आज जेवढी मी लोक बोलेल तेवढं जास्त वेळ मी बोलू शकते. आणि लोकांचा ट्रान्सजेंडर्सकडे बघायचा दृष्टिकोन आता बदलला आहे बऱ्यापैकी. कारण की कुठे ना कुठेतरी विक्सची ॲडव्हर्टाईज म्हणा, कुठे ना कुठेतरी पेपरमध्ये येत असतं की ट्रान्सजेंडर्सनी हे केलं आहे, ट्रान्सजेंडर्सनी ते केलं आहे. आणि मग लोकांचाही आमच्याकडे बघायचा तेवढा आक्रमकपणा नाही आहे. म्हणजे जर मी तुमच्या PMT बसमध्ये तुमच्या बाजूला बसली, पूर्वी माझ्या बाजूला कोणी बसायचं नाही, आणि मी फर्स्ट क्लासमध्ये विदाऊट तिकीट चढायची, तेव्हा माझ्या बाजूला बसलेल्या त्या नॉवेल वाचणाऱ्या मुली, चिंगम खाणाऱ्या मुली पटापट उठायच्या अशा. आणि मला खूप वाईट वाटायचं की माझ्या बाजूला का बसत नाही. कदाचित ह्यांच्यासारखे फॅब इंडियाचे माझे कपडे नाही आहेत का माझी छाती दिसते का मी विचकट मेकअप केला आहे का. आणि मग नंतर चर्चगेट शनी रोड सोडल्यानंतर मी पसरून बसायची आणि त्यांना आय टूक इट एन्जॉईंग की ते जाता मग 10 मिनिटांनी त्यांनाच त्रास व्हायचा दादर गेल्यानंतर, मग ते बाजूला बसायचे. परिस्थिती कशी आहे त्यामुळे दरवेळेस तुम्ही रडू नका. तर हा फरक माझ्यासाठी झालेला आहे. आणि अशा कार्यक्रमाने पण मे बी कम्युनिकेशन मे बी झालं आहे, पण कदाचित आपल्याला असं वाटतं की लोक आता आम्हाला टाळायला लागलेत. कारण की जेव्हा मिनिस्ट्रियल लेवल्स वगैरे असतात ते आमचं न ऐकताच निघून जातात. कारण की त्यांना माहिती ही कान उघडणी करणार, ही प्रश्न विचारणार, वी आर द नॉट आन्सरेबल पीपल, सो दिस इज वॉट. आणि कधी कधी असं ते वाह्याद आहे असं लावून जातं. पण मला असं एकंदरीत वाटतं की मला माझ्यासाठी काही नको आहे. मला माझ्या समाजाची ओळख, मी जेव्हा माझा समाज, तर गणेश भाऊ तू असं नको समजू मी तुमच्यापासून तुटली आहे. नाही, आम्ही जवळच आहोत आपण. नाही म्हणजे त्या अर्थाने नाही. म्हणजे आत्ताही तुमच्याकडे 96 कोळी मराठा असेल, म्हणजे मला एखाद्याने फोन केला होता की तू मराठा मुक्त क्रांती मोर्चाला येशील का, तर म्हटलं तू हे सांगशील का पहिला मराठा हिजडा आहे. शी कट इट फोन. पण मला असं वाटतं आत्ताची जी तरुण पिढी आहे ना ती खूपच सेन्सिटिव्ह आहे आणि ती मला तसा तुम्हाला. अरे काय तरुण पिढी तुम्ही मगासपासून एक बाळाला कौतुक काढलं की अजून 20 वर्षानंतर वी आर ऑल अ युथ ओव्हर हिअर प्लीज. मनाने युथ हां, म्हणतो मी. मनाने तरुण. मला एवढं सांगायचं की कोणी कसं जगावं हे प्लीज कोणी ठरवू नका. एखादा म्हणजे डाव्या हाताने लिहित असतो, आपण त्याला प्रश्न विचारतो, त्यांनी जेवतो का, त्यांनीच, अरे त्याचा तो धुतोय ना, त्याचा तो खातोय ना, तुम्हाला त्याचा का त्रास. पण तरी तुम्ही त्याच्या आयुष्यामध्ये इंटरफेअर करत असता है ना. आपण म्हणजे
आपण ठरून मोकळे झालो असतं. कोणी कसं जगावं वागावं ह्या आखीव रेखीव तुमचा परीघ असतो, तुमचा व्यास असतो, त्याच्यात माणसांनी बसावं तर तो समाज. आणि एखाद्याने विचित्र असं काही केलं किंवा प्रवाहाच्या विरुद्ध जायला झालं नाही तर तुम्ही त्याला बाहेर काढता, तुम्हाला ते सहन होत नाही आणि मग त्याला बंडखोर किंवा काही म्हणून हे करत असतात. तुम्ही म्हटल्याप्रमाणे विक्सच्या ॲडनंतर तुम्ही ऑलमोस्ट घराघरात पोचलात. तर ह्या विक्सच्या ॲडनंतर मिळालेल्या प्रसिद्धीकडे तुम्ही कसं बघता? अरे बापरे, खूप भयानक आहे. म्हणजे मी तीच गौरी आहे की जर एखाद्या मी शनिवारवाड्याच्या बाहेर गेली आणि एखाद्या बाईकडे जर मला भाजी मागायची तर हट्टाने मी मिरचीचा बुचका उचलायची. कधी एखाद्याला 2 पैसे कमी दे, आमच्याकडे बघ आम्ही देवाची माणसं आहेत, ब्लेसिंग्स आहेत, माझ्याकडे सुपर स्पेशली पॉवर्स आहेत, ते करायची. आता ते नाही करतायत. आता लोक मला सरळ सांगतात विक्सची मॉम आहे. तर आईपणाची जबाबदारी आलेली आहे आणि आपल्याकडे ठरवून दिलेलं असतं. म्हणजे श्यामच्याही पिक्चर बघताना आपण जसं त्या आईच्या कॅरेक्टरला आपण किती जवळच आपलं म्हणतो की ही आई ही अशीच असते. तर मी कुठे वाचणार आहे हो त्या आईपणातून. त्यामुळे विक्सच्या ॲडव्हर्टाईज नंतर लोकांचा आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन 1 to 3% कमी झाला असेल. जगातले 3रं पारितोषिक मिळालेली ती ॲडव्हर्टाईज आहे. लोकांनी कधी त्याविषयी ठरवलं नसेल. पण जसं मी मगाशी म्हणाले की तुम्ही विठ्ठलाला आई म्हणता, पण मला हेही तुला सांगावं असं वाटतं, मी ज्या वेळेस घर सोडून पळून आली होती, जेव्हा इंद्रायणी तांदळापासून मी उकडा तांदूळ खात होती, ॲल्युमिनियमच्या ताटात जेवत होती, तेव्हा प्रेमाने मला भरवणारी माझी गुरुसुद्धा माझी आई होती. माझ्या समाजाविषयी तुम्हाला खरंच माहिती नाही आहे. तुम्ही ठरून मोकळं ह्यांचं प्रेत बघितलं की मालामाल होणार. जिने आयुष्यभर भीक मागितली तिचं प्रेत बघून तुम्ही काय मालामाल होणार? आयुष्यभर मी तुमच्या शिव्या खाल्ल्या, मला माझे गुरु चेले, आम्ही का माझ्या गुरुच्या मैतीला मी चपलेने मारेल? ह्या मिथ्स आहेत. कदाचित त्यामुळे माझं सर्वायव्हर असेल की तुम्ही माझ्या आयुष्यात जास्त इंटरफेअर करत नाही आहात. प्रसिद्धी नको वाटावी असा कुठला प्रसंग घडला का? हो, माझा एक चेला HIV पॉझिटिव्ह होता आणि मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये तो वारला. म्हणजे तिला हॉस्पिटलमध्ये HIV असल्यामुळे तिला बर्निंग वॉर्डच्या बाहेर ठेवलं होतं. डॉक्टर्स हात लावायला तयार नव्हत्या. नवशिक्या मुलीने विदाऊट ग्लोव्ज घालून ती करत होती आणि आय वॉज न्यूइंग शी इज HIV पॉझिटिव्ह. तर मी तिला बोलली तर ती म्हणाली की नाही आमच्याकडे ग्लोव्ज नाही आहेत, तुम्हाला असेल तर तुम्ही आणून द्या. तर मी माझ्या एका चेल्याला डोळ्यांनी मारला आणि हल्ली खूप हुशार असतात कॅमेरा हातात असल्यामुळे आम्ही लगेच ते शूट केलं आणि तिने केलं. मग तिला आम्ही ग्लोव्ज आणून दिले, सगळं केलं आणि ती वारली. आणि ती वारल्यानंतर तिला जेव्हा मी वैकुंठ स्मशानात नेलं आणि वी वॉज क्राईंग आणि मला एकाने सांगितलं, ओ तुम्ही त्या गौरी सावंत ना, तुम्ही ना एक सेल्फी काढा ना. ते नको वाटतं. रस्त्यावर उभं राहून म्हणजे सॉरी म्हणजे मला पाणीपुरी खूप आवडते, कुठे थांबली तर मी खाते, ते नाही खातायत आणि लोक खूप पर्सनलाइज होतात. पण ठीक आहे, लोकांना क्युरियोसिटी असू शकते, पण त्याचा त्रास मला त्या क्षणाला झाला की माझा चेला चितेवरती जळतो आणि लोक मला ओरबडत होती की फोटो काढा. काय माझ्याकडे काहीच नाहीये. शून्यातून शून्य वजा केल्यानंतर काय येणार आहे त्याचा त्रास होतो. कदाचित मला आज कामं करताना त्रास होत असेल, पण मी त्याबद्दल मला सवय आहे. आय हॅव गिवन बॅक. म्हणजे मी सेक्स वर्कर्स एरियामध्ये जाते, एखादा पोलीस असेल तर त्यांना वाटतं अरे हिला बऱ्यापैकी मी काय करते, गेल्या गेल्या त्यांचं नाव असते, हां पाटील का तुम्ही, असं तसं करून मग ते थोडे टूल डाऊन करतात. बाकीच्या हिजड्यांना जरी बसायला नसतील सांगत तरी मला सांगतात, ओ मॅडम बसा ना, तुम्ही काय मोठी माणसं, तुम्ही काही कायदा येत नाही मला. तरी पण मी सांगते की तुम्ही त्या बाईला अरेस्टच का केली, तुम्ही त्या मुलीची तिला सेक्स वर्कर म्हणून पोस्टर का नाही लावलं, आय डू इट. तर ह्याचा फायदाही होतो पण तोटाही तेवढाच आहे की तुम्हाला पर्सनल लाईफ काही नसतं. व्हॉट्सअप मेसेजवरती काही घाणेरडे मेसेज येतात, लोक सुरू करतात 21 जणांना पाठवा, तुमचा नंबर मिळाला, मदत पाहिजे. इट्स पार्ट ऑफ लाईफ. कायद्यावरनं सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडर्सना आता 3rd जेंडर आयडेंटिफाय केलं आहे. तुम्ही म्हणलात की समाजात लॉनी ॲक्सेप्ट करून सुद्धा समाजाने फार काही ॲक्सेप्ट केलं नाही. तर इथे सगळे यंगस्टर्स बसलेले आहेत, कॉलेज गोईंग स्टुडंट्स. तर वी ॲज कॉलेज गोईंग स्टुडंट्स काय करू शकतो फॉर अन ऑल इन्क्लुझिव्ह सोसायटी? See, what is the meaning of inclusion and diversity? When we talk about inclusion and diversity, it is two different things. Don't mix it. See, when you force someone that you have to like it. माझं सकाळी मी सांगितलं, एखाद्या डावऱ्या मुलाला सांगितलं की तू उजव्या हातानेच लिही, ते दॅट इज अ फोर्स. वेन यू फोर्स समवन ते नाही येतं. मी जर तुला सांगितलं की तुला हे केलंच पाहिजे, ज्यावेळेस मी तुला फोर्स करते, ज्यावेळेस मी तुला हॅमर करते, कदाचित तुला त्या क्षणाला ते आवडत नसतं. विकृती एवं प्रकृती हे होऊ शकतं. आणि मी तुला हाही प्रश्न सांगते की लैंगिकता स्थिर नाही. इथल्या कुठल्याही माणसानी हे सांगावं की मी मरेपर्यंत स्ट्रेट राहील, त्याच्याकडे माझं उत्तर आहे. बिहारच्या जेलमध्ये 1000
कैदी HIV पॉझिटिव्ह टर्नआउट झाले. मग त्या जेलमध्ये त्यांना प्रिझनमध्ये बायका दिल्या जात होत्या का? आणि HIV ट्रान्समिशन ब्लडनी असतं, पण जास्त प्रमाणात सेक्सनी होतं. मग त्यांच्यामध्ये सेम सेक्स बिहेवियर होतं का? कदाचित तुला माहिती नसेल, 1982मध्ये उंबरठा पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये जब्बार पटेल यांनी स्मिता पाटील आणि त्यांचा तो फिल्म आहे, त्याच्यामध्ये समलैंगिक बायकांविषयी दाखवलं आहे. त्यावेळी जास्त नाही झालं. आपल्याकडे बोललंच जात नाही लैंगिकता या विषयावरती. बाईचं लग्न झालं की तुला पहिल्या महिन्यात आयरनच्या गोळ्या खायच्यात. वी नेव्हर टॉक अबाउट सेक्शुअलिटी. तुमच्याकडे पुरुष आणि स्त्रियांकडे बघायचा दृष्टिकोन, त्यांच्या लैंगिकतेविषयी आपण हातच घालत नाही, किंवा नाहीतर एखादी ॲडव्हर्टाईज आली तर आपण बाबूचे डोळे बंद करतो. आणि मला का सांगताय तुम्ही, म्हणजे सूर्याला काजव्यानी काय आरसा दाखवायचा? स्कूलमध्ये सुद्धा सेक्स एज्युकेशन इज अ व्हेरी न्यू कन्सेप्ट जी आत्ता एकदम चालू झाली आहे. तुम्ही म्हटलं त्याच्यावर. नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही एव्हरी डेच तुमचा खूप मोठं काम आहे, त्याच्याप्रमाणे एव्हरी डे तुम्ही काहीतरी सिच्युएशन फेस करत असाल ज्याच्यामुळे तुम्ही थोडंसं कुठेतरी डिस्टर्ब होत असाल. तर अशा सिच्युएशन्समध्ये स्वतःला सावरून पुढे कसं जाता? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की स्वतःला, कारण की मला गोड कौतुक करणारं कोणी नाही आहे. माझं घरी वाट बघणं, म्हणजे आता जरी मी पुण्यात वारली तर मला वाटतं संतोषी डिसिजन घेईल की इकडच्या स्मशानभूमी तिला नेऊन जाळायचं आहे, पुरायचं आहे, वॉट एव्हर ते घेतील. त्यामुळे तेही मला माहिती की माझं घरी वाट बघणारं कोणी नाही आहे. त्यामुळे मी थकली किंवा रडली तर मला अंगावर पांघरणारंही कोणी नाही आहे. त्यामुळे आणि मी पडल्यानंतर मला बोरोलिन किंवा सोप्रामेसिन लावणारंही कोणी नाही आहे. आणि त्यामुळे आणि रडत बसली तर मला पुसणारही कोणी नाही हे मला माहिती आहे. पण मी मेडिटेशन, म्हणजे मी अशी फार मेडिटेशन वगैरे, पण मला वाटतं की आय गिव्ह अ टाईम. आणि ही परिस्थिती का झाली, आणि मला एक सवय आहे की जर एखादी सिच्युएशन झाली तर मी त्याची कॉस्ट शोधायचा प्रयत्न करते. नाहीतर मी ह्याला अशी रिॲक्ट झाली तर हे होईल, त्याला झालं आणि मग मी रिॲक्ट करते. आय गिव्ह अ टाईम. आय टॉक विथ माय सेल्फ बिकॉज देर इज नो वन टू लिसन मी. आणि जेव्हा आपण बोलणारे असतो आणि कोणी ऐकणार असेल तर मला वाटतं की रिप्लायमध्ये परत काहीतरी येऊ शकतं. आतली वादळच माझी एवढी आहेत आणि मला माहिती की तू अस्ताव्यस्त झाली तर गौरी सगळं विस्कटून जाईल. त्यामुळे यू हॅव टू स्ट्रॉंग. आणि घुसमट होते, माणूस आहे. कुकरमधल्या ज्या दुधाच्या कुकरची जशी विसल वाजते तशी माझीही वाजते. मीही चिडते, मीही संतापते, ह्युमन बीन असल्यामुळे. पण आय नो अल्टिमेट की देर इज नो वन गोइंग टू टेक केअर ऑफ माय सेल्फ. इफ आय बी अ स्ट्रॉंग, I can deliver to my children's. We have to do it. So sometime when this is a good to be an orphan because you know there is no godfather for you. You have to stand on your own feet. No one is going to feed you a Cerelac. So I have to cook for myself. सगळंच आहे. तर असं काही नाही. मला त्या आजीचं घर याच्याबद्दल अजून थोडं ऐकायला आवडेल, कारण की सगळेजण त्याच्या बाबतीत उत्सुक आहेत ऐकण्यासाठी. विक्सची ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर मी रातोरात फेमस झाली आणि लोक मला ओळखायला लागली. मुंबईमध्ये कामाटीपुरा एक रेड लाईट एरिया आहे आणि तिकडे आमच्या सेक्स वर्कर्स मुली असतात, हिजडे असतात, सगळे धंदा करत असतात. आणि मला आय एम सो सॉरी सर, रागवू नका, मला कधीतरी पान खायची सवय. तर तिकडे 20-21 वर्षाच्या 2 बंगाली मुली होत्या, खूप सुंदर दिसायला, एखाद्या मार्बलच्या मूर्तीसारख्या त्या मुली होत्या, लांब सडक केसाच्या. ती मला की मॉन अम्मा की भालो लागचे तुम्ही की बॉडी बिंदी की बोल के तुम्ही ना आम्ही कॉरे ना. तर म्हटलं की तुम्ही की भेल की चल चल निकल मेको पान लेके आ. आणि तिला पान आणायला सांगितलं. छोटंसं घर होतं. रेड लाईट एरियातली घरं खूप छोटी असतात, खाट असते आणि पडदा लावलेला असतो. असे पिंजरे, जसं आपण ते काय म्हणतात त्याला, मोठ्या गाड्या असतात टूर्स ट्रॅव्हल्सच्या जशा असतात, ज्याच्या प्रत्येकाला कंपार्ट स्लीपर कोच त्याला म्हणतात, तसे ते घरं असतात, त्याला आम्ही खांजरे म्हणतो. आणि प्रत्येकाला फक्त बेड असतो आणि पडदा असतो, बाकी काही नसतं. तर बराच वेळ झाला ती पान का आणत नाही म्हणून मी उठून गेली. आणि मला एकटं बसता येत नाही, म्हणजे तू मगाशी पण बघितलं असेल मी पूर्ण राऊंड मारून आली सगळीकडे, तशी मी गेली. आणि तीच 20 वर्षाची मुलगी झोपली होती आणि ती खूप सुंदर असे तिने केस त्या घाण्या उशीवरती टाकले होते. आणि मला जलसी, किती छान केस आहेत बघ तिचे, काय लावत असेल, अंडं लावते का दही लावते. मी त्याच धुंदीमध्ये. आणि सडनली माझं लक्ष गेलं, छोटी 3-4 महिन्याची मुलगी त्या आईच्या कपड्याशी खेळते. शी वॉज प्लेइंग विथ अ दुपट्टा. आणखीन जास्त आगाऊ असल्यामुळे मी पुण्याचा जन्म म्हणत नाही आहे प्लीज. तर मी पडदा बाजूला केला तर माझे वडील, माझे काका, माझा भाऊ, माझे मित्र त्या बाईबरोबर सेक्स करत होते. त्या 70 वर्षाचा माणूसनी मी जेवढ्या ताकदीने तो पडदा उघडला होता ना, त्याच्या काही गुणा ताकदीने तो पडदा बंद केला. माझ्या अंगावर शहारे येत होते.
मला कळत नव्हतं काय चाललंय. ते माणूस, ते माझे वडील, माझा भाऊ, माझा मुलगा जायची मी वाट बघितली आणि ते गेल्यानंतर त्या बाळाजवळ, त्या आईजवळ मी गेली. शी वॉज लाईंग देअर ओनली. तिच्याकडे गुटख्याचं पाकिट होतं रजनीगंधाचं, तिच्या तोंडातच ठेवलेलं. मी बच्चूला उचललं, त्याच्या अंगाला दुधाचा, ग्राईप वॉटरचा, सुसूचा मिक्स वास येत होता. तिने मला विचारलं चाहिए क्या. मी तिला म्हणाली तू देगी क्या. देन शी से अगर नहीं दूंगी तो ये भी आर बनेंगी. पुणेकरांना आरचा शब्द अर्थ सांगायची गरज नाहीये. त्या बाळाला जेव्हा मी घेतलं ना जवळ, खरं सांगते, दॅट वॉज माय सेकंड टाईम आय हॅव चेंज माय लाईफ. ज्या मुलीला जेव्हा मी जवळ घेतलं, तिचं आयुष्य तिथे चुरगळलं जाणार होतं. आई सेक्स वर्क करते, मुलीला बाजूला ठेव. माझ्याकडे गाडी नाही आहे, मी ओला बुक केली. मुंग्या लागल्यासारख्या त्या लागल्या. गाडीत जगजीत सिंग लागला होता का बेबी डॉल लागला होता मला काहीच माहीत नाही आहे. वरली सिलिंग, मोठा समुद्र मला बघायला खूप आवडतं. मी काहीच नव्हतं बघितलं. रात्री घरी आले. गुरुवार उपास असतो माझा आणि एक संडे उपास असतो. तर गुरुवारी गुरु बोलली खिचडी खाई की क्या. तर म्हटलं नाही खायचं मला. झोपली. मी वरती झोपते, ती खाली झोपते. रात्री 2 वाजता सुसूसाठी मी उठली, बघितली ती जागी आहे. लाईट लावली. त्याच्यानंतर गुरुने विचारलं क्या हुआ. म्हटलं गुरु असं असं झालं. तर माझी गुरु म्हणाली अरे आर का बच्चा मतलब सेक्स वर्कर का बच्चा सेक्स वर्कर ही बनेगा ना. मी म्हटलं गुरु तुमचे वडील पुजारी होते, माझे बाबा पोलीसमध्ये, तरी आपण नाही झालो. आपण असं कसं बोलू शकतो की सेक्स वर्करची मुलगी सेक्स वर्करच होणार. म्हटलं गुरु क्यों ना हम लोग उनको देखेंगे. त्याच्यावर फक्त ती हसली. माझी गुरु साऊथ इंडियन तमिलियन आहे. ती सुबक शांतपणे हसली आणि त्या क्षणाला माझ्या डोक्यात क्लिक झालं, नानी का घर म्हणजेच आजीचं घर, जिथं आम्ही ह्या मुलींची काळजी घेऊ. एवढं सोपं नव्हतं पण सोन्या. सेक्स वर्कर्स आर नॉट रेडी. त्या समाजामध्ये मुलगी द्यायला ते लोक घाबरतात, कारण की म्हातारपणीचं ते उत्पन्नाचं हे आहे, साधन आहे. बच्चा चाहिए तो लड़का लेके जाओ, किसी अमीर को दे दो, पर ये लड़की कमा के मुझे देगी. सो इट इज नॉट इझी. म्हणून आजीचं घर. माझ्याकडे थोडे बहुत पैसे होते. मुंबईमध्ये घर घेणं सोपं नव्हतं, म्हणून कर्जतजवळ शेलू म्हणून गाव आहे, तिथे मी 1000 स्क्वेअर फूटची जागा घेतली आहे. छोटंसं घर घेतलं होतं. कोकण माझं तुटलेलं आहे. वडिलांनी माझं श्राद्ध केलेलं आहे, त्यामुळे परत रत्नागिरीला माझं जाणं कधी शक्य होणार नाही. म्हणून मी ती जागा घेतली होती आणि आय थॉट इट की विल स्टार्ट दे. 2 हिजडे आणले. एकाला TB झाला होता आणि मग मला कळलं की TB हा संसर्गजन्य करणं एवढं माझ्या ह्याच्यात नव्हतं. चिडचिड व्हायची. मग मी तिला म्हणायची गुरु इधर इधर मत थूक, अगर तू थूकेगी तो मुझे भी TB हो जाएगा. इट वॉज लाईक यु नो असं. पण इट इज नॉट, म्हणजे एका रात्रीत आपण नसतं. तर आजीच्या घराने 2 ट्रान्सजेंडर्स आणि 1 मुलगी. गायत्री कधीतरी यायची. मी तिला त्याच्यापासून लांब ठेवलं होतं, कारण की माझ्या मुलीला दारूचे सगळे प्रकार माहिती आहेत, कारण की तिची आई पण ऑलरेडी सेक्स वर्कमध्ये होती. माझ्याकडच्या छान छान शिव्या, माझ्या मुलीला A to Z शिव्या येतात. त्यामुळे म्हणजे तुमच्या मुलांना पाडे येत असतील, माझ्या मुलींना शिव्या येतात, पण दॅट इज अ सर्वायव्हर ऑफ लाईफ मी समजते. पण अशा करून ही आजीच्या घराची. आणि मग 2च्या ट्रान्सजेंडरची 1 जण वारलं, TBनी वारलं. मग आम्हाला कळलं की TBच्या गाठी येतात, फक्त केसांना इकडे TB होत नाही. दॅन स्लोली मग आपल्या सेक्स वर्कर्स बायकांना आम्ही समजवलं की बघ बहन तू जाएगी तो बच्ची को मत लेके जा. नाही मम्मा. तुम्हाला माहिती आहे की मुलींनी पुढे जाऊन सेक्स वर्कमध्ये तरबेज व्हावं म्हणून रात्री या बायका योनीमध्ये पॅराशूटचं तेल टाकून लिंबू प्रेस करतात, बिकॉज दॅन दॅट वजायना गेट एक्सपांड आणि त्या पहिल्या रात्री मरणार नाहीत. स्वतःची आई करत असते. कॅन यू बिलीव्ह. आपण ब्लेस्ड आहोत. आपण असं म्हणतो. एका मी प्रोग्रामला गेली, एक खूप मोठ्या IAS पदाची बाई म्हणाली की त्या बायका आहेत आम्ही म्हणून सुरक्षित आहेत. तर मी हुशार आणि अति शहाणी असल्यामुळे मी तिला प्रश्न विचारला, मॅडम तुमच्या 2 मुली आहेत, एकीला IAS ऑफिसर करा, एकीला सेक्स वर्क करा. विधानं करताना सुद्धा विचार करा. त्या माऊलीला नसेल आवडत, बट शी नोज दॅट माझ्या बच्चूचं फ्युचर हेच आहे. तिला आपण विचारले किसका बच्चा, अरे वो कस्टमर नेपाली था ना, शायद ये नेपाली होगी, ये पंजाबी गोरा चिट्टा था इसके लिए पंजाबी होगी. सो दॅट्स वाय आजीचं घर मी करते. आणि लहान लहान मुलं असतात, आपल्याला वाटतं की त्याला डाबरगुट्टी द्यायची, करायचं. माझ्याकडे एक व्हिडिओ मी तुला देईल नंतर. शी डू दिस. तिला मसाज खूप छान करता येतं. मग आम्ही त्यांना सांगतो की तेरे बच्चे को हम फ्री में मसाज करके देंगे, म्हणजे मेरे भी सर में डाल देना. मग आम्ही सांगतो की बाई तू नको खाऊ. HIV पॉझिटिव्ह जर आई असेल, तुम्हाला माहिती आहे HIV हा रोग जर बाईच्या ब्लडमध्ये असेल तर दुधातून सुद्धा त्याला होऊ शकतो. म्हणजे ती मुलाला फीडही करू शकत नाही. आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी माझ्या एका लहान मुलाला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, डॉक्टर म्हणाले की त्याला आईचं दूध पाजा. दूध पाजायला कोणी तयार नव्हतं.
आई देऊ शकत नव्हती बिकॉज शी वॉज HIV पॉझिटिव्ह. आणि त्यावेळेस मला कळलं की जसं रक्ताच्या बँक्स असतात तशा ब्रेस्ट मिल्कच्या बँक असल्या पाहिजेत. पण हल्ली या यूथकडे फिगरमुळे त्यांनी स्वतःच्याच पोराला दूध पाजत नाही आहे, त्यात ते कोणाला देणार यूथ लोक है ना. पूर्वीच्या आया आज्या काक्या एकमेकींच्या पोरांना बिंदास पाजायच्या. हल्लीच्या मुली स्वतःच्याच मुलांना यूथ लोक हो नका हो असं करू, तुम्ही तुमच्याच मुलांना पोटभर दूध देत नाही, फिगर खराब होईल, तर माझ्यासारख्या बायकांच्या पोरींना कोण देणार तुझा यूथ. म्हणून आजीचं घर हे बघा मी मस्करी करतो. इथे मला एक वाक्य आठवतंय, मी आत्ता एक पुस्तक वाचतेय की जे तुम्हाला अगदीच लागू होतं आहे आत्ता, की ही हू नोज द वाय फॉर हिज एक्झिस्टन्स कॅन बेअर ऑलमोस्ट एनी हाव. सो एक See, I always say, once you start for A and you know that you are going to stop on Z, try to, जेव्हा तुम्हाला राग येतो ना तेव्हा तुम्हाला सांगतात की उलटे मोजा. का सांगितलं माहिती आहे? ती सवय नसते. चाकोरी सवय तोडायचा प्रयत्न करा. मगाशी ज्याने सांगितले समाजासाठी काय करता येईल, काही नका करू. माणूस म्हणून माणसाशी चांगलं वागायचा प्रयत्न करा. आपल्याला असलेल्या छोट्या बहीण भावांची भांडणाची कोर्टाची केसेस आहेत, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध आहेत, हे सगळं जेव्हा ऐकते आणि आपण समाज म्हणजे आपण म्हणतो की हा समाज आहे. आपण दुसऱ्याच्या ताटातलं आपल्याला किती 1 तीळ 7 जणांनी खाल्लं, काय 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 पुराणातली वांगी आपल्याला शिकवली आहेत, आपण ते विसरायला लागलोय का भाऊ. समाजसेवेचा बाऊ असं काय करायचं. मला वाटतं ते नकोच्या ठिकाणी आलेली पोळी आहे ती फुटली तर बरं वाटेल. ही समाजसेवा माझ्या हिशोबाने. किती दाखवताही येत नाही दुःख. आपण एवढे कुठेतरी निगरगट्ट होत चाललोय का की दुसऱ्याच्या डोळ्यातली भूक आपल्याला दिसू नये, दुसऱ्याच्या वेदना दुःख आपल्याला कळू नये. त्या मूर्तीसमोर आपण दिवा लावायला तयार होतो. ज्या दिवशी माझ्या घरातला साईबाबा मला सांगेल ना की गौरी मला झुणका भाकर आणि दे, त्या दिवशी मी माझ्या साईबाबाला नेऊन वरळीच्या सीफेसमध्ये सोडून येईल. देव माझ्याकडे मागत नाही ना म्हणून त्याला नैवेद्य द्यायला मला आवडतं. ज्या दिवशी देव माझ्याकडे मागायला लागेल ना त्याच्यातलं देव पण संपून जाईल. कोणी देव नका हो, इट इज नॉट इझी. माणूसच बना, पण आपल्यामुळे दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही. दुसरा एखादा उपाशी राहू शकतो आणि आपल्याला कळतंय की त्याला त्रास होतोय. ती समाजसेवा हे मला वाटतं. शेवटचा प्रश्न, काही हरकत नाही. कसं बघताय तुम्ही आता पुढची वर्ष? ते आनंदाचे डोही आनंद तरंगसारखं मला वाटतं. आणि मला वाटतं की मगाशी जसं मी म्हणाली की मी भांडायला नाही आली इकडे, मी नागडी व्हायलाही नाही आली, कारण की तुम्हाला माहिती की ही हेच करणार. जेव्हा एखाद्याकडे मी मागतही नाही कोणाला, माझा अधिकार आहे. आणि तुम्ही देणारे कोण आहात, कारण की तुमचेच अधिकार तुम्हीच अजून भांडताय इक्वॅलिटीविषयी. त्यामुळे आता किती गोड असतात हे कळतं, ते माझे पुणेकर. तर त्यामुळे मी कोणाकडे काही मागत नाही आहे. मला फक्त एवढंच माझं सांगायचं आहे की निसर्ग हा कधीच चुकीचा नसतो. निसर्गाने ज्याला जे बहाल दिलं आहे ते स्वीकारा. तुम्ही कोणी मोठे नाही आहात की तुम्ही स्ट्रेट आहात. मी ऑलवेज सांगते की स्ट्रेट इज ओनली जिलेबी सरळ आहे. दुसऱ्याची लैंगिकता मला वाटतं की तुम्ही स्वीकाराल तर माझ्यासारखीचा बाऊ होणार नाही. दगडं मारू नका, मला जगू द्या. माझ्याकडे खूप ताकद आहे, माझ्याकडे खूप ऊर्जा आहे. मी जेव्हा माझ्याकडे म्हणत असते तेव्हा माझ्या एंटायर ट्रान्सजेंडरला सांगत असते. मी प्रॉमिस करते आज तुम्हाला की आज तुमचं हे आम्ही सगळेच करतो आम्ही promise. सगळे हो, की तुमचं ऐकल्यानंतर आम्ही नक्कीच स्वतःत काहीतरी चेंज घडवू. नाही केलंच तरी चालेल बाबा. कारण की काय माहिती का, मी तुला एकच गोष्ट सांगते. उद्या जर तुला वाटलं की तुला मुलगा व्हायचं आहे, आपण 2 मिनटं हा गेम खेळून बघू, मी कोणाला बोर करत नसेल तर. तू 10 मिनटं विचार कर की उद्या तुला मुलगा व्हायचं आहे. क्लोज युअर आईज, युअर ड्रीम स्टार्ट्स नाव अँड यू हॅव टू चूज दॅट जर्नी. तुला मुलगा व्हायचं आहे. सोपं आहे. माझ्यासाठी पितृसत्तेमध्ये, पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये मुलगा होणं मुलाची मुलगी होणं खूप सोपं होतं. तिथे बसलेला माझा नवरा आहे, तो फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर आहे. पीपल डोंट नो अबाउट इट. खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या आहेत. अवेअरनेस. एकदम शेवटचा प्रश्न. काही हरकत नाही. मी सायकॉलॉजी शिकते, तर मी आणि माझ्या क्लासमेट्सनी एक इनिशिएटिव्ह घेतलेला
जिथे वी ट्राय टू फाइंड आउट द सिम्पलेस्ट थिंग्स विच मेक पीपल हॅपी. आम्ही त्यांना छोटी छोटी खुशिया म्हणायचो. तर तुमच्यासाठी अशा काय आहेत? मस्तपैकी वरण भात, त्याच्यावर तुपाची धार, लिंबाचं लोणचं, हे माझ्यासाठी खूप हे आहे. आणि मी जाता जाता सगळ्यांना सांगेल की तुम्हाला जर रस्त्यात कधी एखादी गौरीच म्हणते मी, चंपा कमला नाही म्हणते, दिसली, पैसे नाही दिले तरी चालेल, पण गोड स्माईल द्या, स्प्रेड अ स्माईल, जास्त काही लागणार नाही आहे. एखाद्या हिजड्याला बघून तिच्याकडे एकदम रागानी, चिडून, दयेच्या भावनेने नका बघू, जस्ट पास अ स्माईल. एवढं तर मला वाटतं इकडचे सगळे लोक करू शकतात. मला तेच हवं आहे. संतोषीला काही विचारायचं आहे? अगं त्यांची सगळे आपलेच आहेत, चुकलं तर चुकलं. नमस्कार. मी फार काही बोलत नाही आहे, मी करून दाखवते. असं नाही म्हणत की करत नाही आहे. देवाने जरी मला आई बनायला नाही घातलं तरी मी आई बनायचा नक्कीच प्रयत्न करत असते. जसं सरांनी प्राण्यांना सांभाळलं, त्यांना माणसासारखं सांभाळलं, तर माझ्या डोळ्यात अश्रू आले. ताईंनी सांगितलं की त्यांचा साथ दिला तसा मी पण हिचा साथ देत आलेली आहे. आज आम्ही 94% एकत्र आहोत. तिचा साथ पण मी देतेच. तसं एका हाताने तर टाळी वाजतच नाही आहे, 2 हाताने टाळी वाजते. तशी माझी टाळी आणि तुमची टाळी जर वाजली तर आपला हा भारत देश महान 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 सांगण्यात येईल. जसं श्रीखंडी राजा होता तसा आमच्यातला सुद्धा एक राजा होईल आणि स्वच्छ भारत निर्माण करू शकेल, एवढी मी नक्कीच सांगू शकते. हां, मी काही बोलायला जाते पण मी काही पण बोलते. मलाही नंतर सांगते भरकटल्यासारखं बोलते. पण मी बोलते. मला फार रडायला येतं. मी खूप हळव्या मनाची आहे. जेव्हा ताईंनी सांगितलं की आदिवासी लोकांना एवढं बघायचं करणं म्हणजे खूप कौतुक आहे की बाबा त्यांचे पाय धुवून पाणी प्यायलं तरी खूप कमी आहे. आमच्यासारख्या खूप कमी आहे. तो कोण खाण्यात दिसतं तरी आम्ही पण तोंड वाकडे तिकडे करतो. पण त्यांनी ह्या समाजामध्ये एवढं छान काम केलं आहे की मी त्यांना काही शब्दच नाहीत माझ्याकडे, काही शब्द नाहीत त्यांना बोलायला. खरं सांगते, मनापासून सांगते मी. पण देवाला एवढी विनंती देते की त्यांच्यासारखंच मला आणि माझ्या सर्व समाजाला व्हायचं, तुम्ही साथ द्या, एवढीच तुमच्याकडे मी विनंती करते बघा. आणि माझ्या समाजाला सुद्धा तुमच्याबरोबर चालायची एवढी हिंमत येऊ द्या. नका डावलू तुम्ही आम्हाला, आम्ही पण तुमच्यातलाच एक भाग आहोत. आम्हीच तुमच्या समाजातलेच आहोत ना, का वेगळे आहोत आम्ही? आम्हाला काही नाही, शिंग आलेत. एखाद्या घरामध्ये लुळं लंगडं वेडं मुलगा असला तरी त्याला तुम्ही जवळ सांभाळता की माझं मुलं आहे म्हणून. माझ्यासारखी असली तर बाहेर का पाठवलं? नका पाठवू खरंच. आणि संतोषीने 3दा रक्तदान दिले. तिचं हिमोग्लोबिन खूप चांगलं आहे म्हणून ती करते. तर तिचं रक्त ज्याला दिलं असेल त्याला माहिती नसेल की ही ताई आहे. आणि हिचंही ब्लड ग्रुप AB पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे तिने रक्तदान दिलेलं आहे. तर मला वाटतं की समाजाचे आम्ही ऋणी आहोत आणि आम्हाला आमची जबाबदारी माहिती आहे. फक्त तुमच्या घरातल्या एखाद्या खोडकर भावाला जसं तुम्ही सांभाळता, जसं बहिणीला सांभाळता, तसं आमच्याकडे बघा. आता प्रश्न नकोत, ती रडेल मग. थँक्यू. आणि सर तुम्ही थांबलात. आय फील ब्लेस्ड की जसं सत्यनारायणाचा प्रसाद आपल्याला मिळतो आणि वाटीभर मिळतो, तसं आज मला वाटतंय उभ्या महाराष्ट्राने, उभ्या देशाने तुमच्यावर प्रेम केलं आणि तुमच्यासारख्याकडून आमचा सत्कार होणं. आय फील ब्लेस्ड. थँक्यू. 1-2 मिनटं आपण प्रोग्रामच्या शेवटकडे वळतोय. धन्यवाद गौरीताई. आपण केलेले आम्हाला जे मार्गदर्शन आहे ते नक्कीच खूप मोलाचे आहे. आम्ही तुम्हाला नक्कीच ग्वाही देतो की आजपासून आम्ही नक्कीच माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न नक्कीच करू. लोकबिरादरी पुण्याबद्दल बोलायचं झालं तर खरं सांगायचं तर मित्रांनो, मीही तुमच्यासारखा एक विद्यार्थी आहे. गेले 3 वर्षांपासून मी लोकबिरादरी मित्रमंडळ पुणे जॉईन केलं आहे. मला आठवतं आहे
मी 2017मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रोजेक्टसाठी आलो होतो आणि एक्सटर्नल व्हॉलंटियर म्हणून काम केलं होतं. तर त्या प्रोग्राममधून मला लोकबिरादरी मित्रमंडळ पुणे आणि लोकबिरादरी प्रकल्प याची ओळख झाली व मी हा ग्रुप जो आहे तो जॉईन केला. त्यानंतर मी आमच्या एका सिनियर्सला भेटलो लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेमध्ये आणि त्यांच्याशी बोलून मला कळालं की लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेचं मेन उद्दिष्ट हे आहे की यूथ डेव्हलपमेंट आणि यूथ आयडेंटिफिकेशन. सो त्या अनुषंगाने मी ग्रुप जॉईन केला व पहिला इव्हेंट केला जो आमचा लाडका आहे. जसं आपल्याला काकांचं प्राणीप्रेम माहिती आहे, जे पाळीव प्राण्यांसाठी आम्ही प्रोग्राम करतो पुण्यात, त्यासाठी आम्ही काम केलं पुण्यात. त्यासाठी आम्ही म्हणजे मी एक व्हर्टिकल निवडला, परमिशन व्हर्टिकलचा हेड झालो होतो मी आणि त्यातून मला बरंच काही शिकण्याचा संधी मिळाली व मी त्यातून बरंच काय काय शिकलो. त्यानंतर पुणे सायक्लोथॉन जो की 2017मध्ये एक इव्हेंट झाला होता, त्याचा मी एक लीडर झालो होतो. त्या अनुषंगाने मी आज तुमच्यासमोर येऊन बोलतो आहे आणि मी तुम्हाला नक्कीच सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही पण सगळे कुठल्या ना कुठल्या संस्थेशी जोडून घ्या, सामाजिक काम करा व काहीतरी समाजाचं देणं आपण फेडू. आणि मॅडमनी जसं आपल्याला इथे मार्गदर्शन केलं किंवा काकांनी जसं आपल्याला मार्गदर्शन केलं तसं त्यांच्या पावलावरती आपण कुठेतरी काहीतरी काम करू समाजासाठी. आणि लोकबिरादरी मित्रमंडळ पुणेचं व्यासपीठ तुमच्यासाठी नेहमीच ओपन आहे, तुम्ही नक्की या. धन्यवाद. असं म्हणतात की पाऊस जेव्हा निघतो नभातनं मेघातनं कुठनंही, तेव्हा सगळ्यात प्युअरेस्ट फॉर्म असतो त्याचा. नंतर तो हवेत मिसळतो, मग हवा वायू सगळं मिसळत खाली येतो, नाला नदी समुद्राला मिळतो. सांगण्याचा उद्देश असा गौरीताई, आत्ता तुमचे जे शब्द होते ना ते नुसतेच हृदयाचे नव्हते, कारण कधी कधी हृदय खोटं बोलतं पण नाभी कधी खोटं बोलत नाही. हे सरळ नाभीमधनं आलेले शब्द होते आणि मी तुम्हाला नक्की सांगतो हे सगळ्यांच्या नाभीपर्यंत पोचलेत. याच्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की या निमित्ताने आज तुमच्याकरता 500 कार्यकर्ते तयार झालेत. येणाऱ्या भविष्यात नक्की प्रत्येक जेव्हा बाहेर जाईल तेव्हा नक्की तो असा मेसेज देईल की आपला दृष्टिकोन बदलायची गरज आहे. मला वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मगाशी काकांशी बोलताना हा उल्लेख केला होता की भावना आणि व्यवहार. भावना सगळं झालं त्यांनी बोलल्या, मला वाटतं सगळ्यांना लासलं. मी म्हणजे बऱ्याच जणांच्या डोळ्यात अश्रू बघतोय, पण कुठंतरी व्यवहारसुद्धा असतोच ना, नुसत्याच भावनांनी होत नाही. जसं मी म्हटलं पहिल्या भावना आहेत तुमच्या पोचल्यात, दुसऱ्याची पण मी तुम्हाला गॅरंटी होतो. तर त्याची सुरुवात आत्ता आपल्या इथं पाटील सर आलेत, मी त्यांना विनंती करतो एक छोटासा फुलाची पाकळी ते काहीतरी मदत करू इच्छितात गौरीताईंना. पाटील सर प्लीज. मित्र हो प्लीज, लेट्स ॲप्रिशिएट. ही एक सुरुवात झाली. मी इथं प्रत्येकाला अपील करतो, किती पैसे, काय पैसे, कसं केलं, कधी केलं हे महत्त्वाचं नाही, या करा. लोक बिरादरी मित्रमंडळ पुणे हे एकमेव असं व्यासपीठ आहे की जिथं तुम्हाला विचार करायची संधी मिळेल. आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मुलं आहेत. आज आमच्याकडे 17, 18, 19, 20 वर्षाची मुलं आहेत ज्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करतो आहे. त्यांनी जसं सांगितलं सगळ्यांना जमत नाही यायला, सगळ्यांना तिथं जाता येत नाही, पण त्यांच्याच प्रेरणेने इथं चालू केलं आहे आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो सांगायला की आता 70-80 जणांची एक फळी निर्माण झाली आहे की जी अनिकेत दादाच्या मार्गदर्शनाखाली आणि काकांच्या आशीर्वादाखाली काम करतो आहे. मित्रांनो, मोठे प्रश्न असतील, पण मला हे जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की प्रश्न खूप छोटे आहेत. डेव्हिड अँड गोलियतची स्टोरी आठवा, काही फरक पडत नाही, प्रॉब्लेम किती मोठ्यापेक्षा आपलं लक्ष किती महत्त्वाचं आहे. आमची चमू तयार आहेत, तुम्ही सगळ्यांनी या. तुमची रजा घेण्यापूर्वी सर्वांचे परत एकदा आभार आणि माझा सहकारी नितीश त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद योगेश दादा. इथे आता 2 मिनटं आता ताई जेव्हा बोलत होते ना सगळे असं एकदम स्तब्ध किंवा एवढं हे वाटत होतं की स्पीचलेस होतं. आपण नक्कीच मी सांगेन की सगळेजण एक एक पैलू घेऊन त्यातनं शिकून नक्कीच इकडनं आपण इकडनंच सुरुवात झालेली आहे. म्हणजे एक नवीन युथ इकडनं आत्ता बाहेर पडणार आहे नवीन विचारांचा, नवीन प्रेरणा घेऊन. आणि मी आता असं जाहीर करतो इथे की आपली ही व्याख्यानमाला सत्र जे आहे हे इथे समाप्त झालेलं आहे.
परंतु आपलं जे बाहेर रजिस्ट्रेशन डेस्क आहे तर तुम्ही आम्हाला सामील व्हा. नवीन इनफॅक्ट आय एम कॉलिंग यूथ्स की आमच्यात जॉईन व्हा. आपण सगळे मिळून काहीतरी कार्य करू, सगळे मिळून काम करू आणि नक्कीच वेगळा दृष्टिकोन किंवा नक्कीच वेगळं काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करू. मी सर्वांना विनंती करतो की आता इथे पसायदान होईल, सर्वांनी आपापल्या जागेवरती उभं राहावं आणि पसायदान सामूहिक पसायदान होणार आहे. आहे हा एक मी आणि माझ्या समाजाकडनं मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. खूप मनापासून अत्यंत आभारी आहे. आम्हाला ह्याची गरज तर आहेच, पण आम्हाला तुमच्या हाताची सुद्धा गरज आहे हे लक्षात ठेवावं. निश्चित आणि माझं भाषण सर आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाढ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जा विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अनांतन मार्तंड देता बहीण ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनिसिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये